नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काय आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 या वर्षातील जेवढेही महत्त्वाचे युद्ध सराव असतील त्याच्यावरील महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न 2025 आणि 2026 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. याच व्हिडिओमधील तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 मार्काचे प्रश्न बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. सुरुवातीच्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत प्रामाणिकपर्यंत सर्व युद्ध सराव हे वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही गोष्टी लिहून घेतात तेव्हा वाचण्यातून आणि लिहिण्यातून 2 वेळेस ॲट अ टाइम त्याच्यावरती रिव्हिजन होतं. ठीक आहे, होऊया प्रश्न क्रमांक पहिला. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 6व्या क्रमांकाचा विनबॅक्स लष्करी सराव सुरू झालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, व्हिएतनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि व्हिएतनाम या 2 देशाच्या अंतर्गत 6व्या क्रमांकाचा विनबॅक्स हा लष्करी सराव सुरू झालेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हा जो काही सराव आहे त्या सरावाचं नाव आहे विनबॅक्स लष्करी सराव. या सरावाची आवृत्ती आहे 6व्या क्रमांकाची आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला सराव आहे तर हनोई या ठिकाणी. आणि हनोई काय आहे, व्हिएतनाम देशाची राजधानी आहे हनोई. या ठिकाणी 6व्या क्रमांकाचा विनबॅक्स लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे जो की भारत आणि व्हिएतनाम देशाच्या अंतर्गत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. एक्स डस्टलिक म्हणजेच काय, एक्झरसाइज डस्टलिक हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशाने आयोजित केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उझबेकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हा जो काही एक्झरसाइज डस्टलिक सराव आहे तो भारत आणि उझबेकिस्तान या देशाने आयोजित केलेला आहे. एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. 2025 मधील उझबेकिस्तान आणि भारत या देशा अंतर्गत असलेला हा जो काही सराव आहे डस्टलिक याची आवृत्ती आहे 6व्या क्रमांकाची. कोणत्या 2 देशादरम्यान आहे तर भारत आणि उझबेकिस्तान या देशाच्या अंतर्गत आहे. आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर औंध म्हणजेच पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता 6व्या क्रमांकाचा या ठिकाणी डस्टलिक सराव. ठीक आहे, भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान मध्ये आहे. पुढचा प्रश्न. भारत आणि कोणत्या देशादरम्यान खंजर 2025 हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खंजर किर्गिस्तान असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर भारत आणि किर्गिस्तान या 2 देशाच्या अंतर्गत खंजर हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पॉइंट लुगा एक्स्ट्रा. संयुक्त स्पेशल फोर्सेसचा हा सराव होता. टोकमोक म्हणजेच किर्गिस्तान या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला होता. आणि खंजरची 2025 मधील कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती तर या ठिकाणी 12व्या क्रमांकाची आवृत्ती होती. ही गोष्ट मला लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न. सी ड्रॅगन एक्झरसाइज 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी ही जी काय सी ड्रॅगन एक्झरसाइज आहे ही काय आहे तर बहुपक्षीय पाणबुडी विरोधी युद्ध सराव आहे. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर ग्वाम, अमेरिकन बेट पॅसिफिक महासागराजवळ. आणि याच्यामध्ये सहभागी कोण कोण होतं तर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या देशांचा याच्यामध्ये समावेश होता. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारत आणि कोणत्या देशादरम्यान बोंगो सागर हा द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर. बोंगो सागर, बोंगो, बांगला, बोंगो, बांगलो असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, तर भारत आणि बांगलादेशादरम्यान बोंगो सागरची या वर्षीची 2025 मधील 4थ्या क्रमांकाची आवृत्ती होती. या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये ही आयोजित करण्यात आली होती ज्याच्यामध्ये भारताच्या INS रणवीर या जहाजाचा या ठिकाणी सहभाग झालेला होता. पुढचा प्रश्न. भारत आणि कोणत्या देशादरम्यान इंद्र हा जो काही सागरी द्विपक्षीय सराव आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2025 मधील इंद्र याची या ठिकाणी 14व्या या क्रमांकाची आवृत्ती होती. आणि कोणत्या ठिकाणी तर चेन्नई आणि बंगालचा उपसागर या ठिकाणी हा सागरी द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आला होता ज्याचं नाव होतं इंद्र असं या सरावाचं नाव होतं. भारत आणि रशियाच्या दरम्यान हा सराव असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 7. प्रचंड प्रहार त्रिसेवा युद्ध सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर संचालन केलं या ठिकाणी भारतीय सैन्याने. याच्यामध्ये भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाच्या संयुक्त कारवाई क्षमतांवरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. म्हणूनच याला या ठिकाणी त्रिसेवा, त्रिदलीय युद्ध सराव होता. प्रचंड प्रहार असं याचं नाव आहे. पुढचा प्रश्न, वरुण 2025 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा द्विपक्षीय नौदल सराव आहे? तर पर्याय क्रमांक ए फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि फ्रान्स या देशादरम्यानचा हा द्विपक्षीय नौदल सराव आहे. वरुण 2025 ची 2025 मधील या ठिकाणी 23व्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी वरुण 2025 हा भारत आणि फ्रान्स दरम्यानचा जो काही द्विपक्षीय नौदल सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, एक्वेरिन 2025 हा सराव भारत आणि टिंबटिंब यांनी आयोजित केलेला आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर एक्वेरिन हा जो काही सराव आहे तो भारत आणि मालदीव या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला सराव आहे. 2025 मध्ये या सरावाची 13व्या क्रमांकाची आवृत्ती होती. हा एक संयुक्त लष्करी सराव आहे आणि याचं संचालन भारत आणि मालदीवने केलेलं आहे. आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर मालदीव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, 2025चा सायक्लॉन हा जो काही भारत आणि टिंबटिंब यांनी आयोजित केलेला सराव आहे. तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इजिप्त आणि भारत या दोन देशांतर्गत आयोजित केलेला हा सायक्लॉन हा सराव आहे. याचं स्थान महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा सराव आहे भारत आणि इजिप्त दरम्यान. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत धर्म गार्डियन हा लष्करी सराव आयोजित केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2025 मध्ये धर्मा गार्डियनची कितवी आवृत्ती होती? तर 6वी आवृत्ती होती. आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर माउंट फुजी म्हणजेच जपान या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा, भारतीय सैन्याने कोणत्या राज्यामध्ये जल, थल, रक्षा हा जो काही सराव आहे नावाचा लष्करी सराव तो आयोजित केला? तर पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्टिक्युलरली गुजरात या ठिकाणी बेट द्वारका गुजरात या ठिकाणी जल, थल, रक्षा हा जो काही नावाचा लष्करी सराव आहे तो भारतीय सैन्याने आयोजित केलेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा, कोणत्या भारतीय नौदलाच्या मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशकाने बहुराष्ट्रीय सरावाला पेरूसच्या 4थ्या आवृत्तीमध्ये भाग घेतला होता? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी INS मुंबईने या ठिकाणी इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये कुठे? तर मलाक्का सुंदा लोंबोक सामुद्रधुनी या ठिकाणी या आपल्या भारतीय नौदलाच्या मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशकाने बहुराष्ट्रीय सराव ला पेरूसच्या 4थ्या आवृत्तीमध्ये भाग घेतलेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारत, फ्रान्स आणि टिंबटिंब यांनी डेझर्ट नाईट हा सराव आयोजित केला आहे. तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत, फ्रान्स आणि UAE यांनी डेझर्ट नाईट हा जो काही एक्सरसाइज आहे सराव आहे तो आयोजित केलेला होता. पुढचा प्रश्न, ब्राईट स्टार 2025 हा सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इजिप्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी 2025 मध्ये 19व्या क्रमांकाची आवृत्ती होती ब्राईट स्टारची. यजमान देश होता इजिप्त. सुरुवात झाली या सरावाला 1980 मध्ये आणि भारत 2025च्या ब्राईट स्टार सरावासाठी 700 सैन्य या ठिकाणी भारताने पाठवलेले आहेत. पुढचा प्रश्न, मैत्री हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे? तर भारत आणि पर्याय क्रमांक सी थायलंड. भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यानचा हा संयुक्त लष्करी सराव आहे. नाव आहे मैत्री. मैत्रीची 2025 मध्ये 14वी आवृत्ती होती. उमरोई मेघालय या ठिकाणी ही सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि मैत्री सराव 2006 मध्ये सुरुवात झालेला होता. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान 2025 मध्ये नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता? तर या ठिकाणी भारत आणि पर्याय क्रमांक बी मंगोलिया. भारत आणि मंगोलिया या दोन देशांदरम्यान नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. या संयुक्त लष्करी सरावाची 2025 मध्ये 17व्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि उलान बातर म्हणजेच मंगोलिया या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये मंगोलियाने आयोजित केलेल्या कोणत्या बहुराष्ट्रीय सरावामध्ये 24 राष्ट्रांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला होता? तर पर्याय क्रमांक ए खान क्वेस्ट,
2025 ही जी काही 22वी आवृत्ती होती कशाची, तर खान क्वेस्ट सरावाची, याच्यामध्ये 24 राष्ट्रांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि जो आयोजित केला होता मंगोलिया देशाच्या मार्फत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, सूर्यकिरण 2025 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला सराव आहे. 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेपाळ आणि भारत या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा सराव आहे. नाव आहे सूर्यकिरण. 2025 मध्ये 18व्या क्रमांकाची आवृत्ती होती. तर 2025 नेपाळ सालसंडी या ठिकाणी हा आयोजित करण्यात आलेला सराव आहे. पुढचा प्रश्न, एक्सरसाइज टायगर क्लॉ हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला सराव आहे. तर पर्याय क्रमांक सी, USA. अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि अमेरिका दरम्यान आयोजित करण्यात आलेला हा टायगर क्लॉ हा काय आहे, एक सराव आहे, तो आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, भारत श्रीलंका नौदल सरावाची 22वी आवृत्ती, माफ करा 12वी आवृत्ती स्लाइनेक्स 2025 SLINEX स्लाइनेक्स हा जो काही सराव आहे तो कोणत्या ठिकाणी आयोजित केला जात आहे. तर पर्याय क्रमांक डी, कोलंबो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, भारत आणि सिंगापूर यांच्यातील संयुक्त लष्करी सराव एक्सरसाइज बोल्ड कुरुक्षेत्र 2025 ची 4थी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये झालेली आहे. तर पर्याय क्रमांक सी, जोधपूर या ठिकाणी. लक्षात घ्या, एक्सरसाइजचं नाव काय आहे, एक्सरसाइज बोल्ड कुरुक्षेत्र असं या ठिकाणी एक्सरसाइजचं नाव आहे. कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे 2025 मध्ये, तर 4थ्या क्रमांकाची आवृत्ती आहे आणि कुठे आयोजित करण्यात आली होती, तर जोधपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा, जुलै 2025 मध्ये भारतीय नौदलाने सिंगापूर सोबत कोणत्या द्विपक्षीय सागरी सरावामध्ये भाग घेतलेला होता. तर पर्याय क्रमांक बी, सिम्बेक्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, कन्फ्युजन होऊ शकतं. मी आत्ताच सांगितलं, स्लिनेक्स हा जो काही सराव आहे तो भारत आणि श्रीलंका दरम्यान आहे आणि हा सिम्बेक्स नावाचा सराव आहे तो या ठिकाणी भारत आणि सिंगापूर दरम्यान आहे. नौदल सराव आहे, नेव्ही एक्सरसाइज आहे. 2025 मध्ये 31व्या क्रमांकाची आवृत्ती होती. पुढचा प्रश्न, टॅलिस्मन सेबर हा कोणत्या देशाने आयोजित केलेला एक प्रमुख लष्करी सराव आहे. तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा, डेझर्ट फ्लॅग 10 म्हणजेच 10व्या क्रमांकाची आवृत्ती कोणत्या देशाने आयोजित केलेली आहे. तर पर्याय क्रमांक डी, UAE या देशाने आयोजित करण्यात आलेली डेझर्ट फ्लॅग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि 10व्या क्रमांकाची आवृत्ती होती फ्लॅग, बरोबर. पुढचा प्रश्न, टायगर ट्रायम्फ 2025 हा भारत आणि खालील लोकांमधील त्रिकोणी सैन्य सराव होता. कोणाकोणामधील, तर या ठिकाणी लक्षात घ्या, 4थ्या क्रमांकाची आवृत्ती होती. विशाखापट्टणम आणि बंगालच्या उपसागरामध्ये आयोजित करण्यात आलेला हा सराव आहे टायगर ट्रायम्फ, बरोबर. तर पर्याय क्रमांक सी, भारत आणि अमेरिका दरम्यान असलेला हा सराव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, धर्मा गार्डियन 2025 हा खालीलपैकी एक संयुक्त लष्करी सराव आहे कोणत्या दोन देशादरम्यान. तर पर्याय क्रमांक बी, भारत आणि जपान या दोन देशाच्या दरम्यान असलेला हा या ठिकाणी धर्मा गार्डियन सराव आहे आणि 2025 मध्ये या ठिकाणी 6व्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, तिस्ता प्रहार 2025 हा जो काही सराव आहे तो कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला सराव आहे. तर पर्याय क्रमांक ए, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत तिस्ता प्रहार हा सराव आहे. त्रिशक्ती कोरने तिस्ता प्रहारचे संचालन केलेले आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, एकदा काय करूया, जेवढ्याही महत्त्वाच्या या एक्सरसाइज असतात त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. खंजर सराव किर्गिस्तान आणि भारत या दोन देशादरम्यान, संप्रीती आणि बोंगो सागर सराव बांगलादेश आणि भारत दरम्यान, धर्मा गार्डियन सराव जपान आणि भारतादरम्यान, डस्टलिक सराव उझबेकिस्तान आणि भारत दरम्यान, लमितये सराव सेशेल्स आणि भारत दरम्यान, वरुणा सराव गरुडा सराव फ्रान्स आणि भारत दरम्यान, खान क्वेस्ट सराव मंगोलिया आणि भारत दरम्यान. त्याच्यानंतर खालच्या बघूया, ईस्टर्न ब्रिज 6 आणि नसीम अल बहर हे सराव ओमन आणि भारत दरम्यान, स्लिनेक्स सराव श्रीलंका आणि भारतादरम्यान, टायगर ट्रॅम्प आणि संगम सराव अमेरिका आणि भारतादरम्यान, विनबॅक सराव व्हिएतनाम दरम्यान, सिम्बेक्स सराव सिंगापूर सोबत, IMT ट्रिलॅट सराव भारत मोझंबिक आणि टांझानिया दरम्यान, मलबार सराव जपान भारत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, गरुडा शक्ती सराव भारत आणि इंडोनेशिया या दोन देशाच्या अंतर्गत,
सूर्यकिरण सराव भारत आणि नेपाळच्या अंतर्गत, ऑस्ट्राहिन सराव ऑस्ट्रेलिया आणि भारत दरम्यान, वीर गार्डियन सराव भारत आणि जपान दरम्यान, मैत्री सराव भारत आणि थायलंड दरम्यान, एक्युवेरिन सराव भारत आणि मालदीव दरम्यान, हँड इन हँड सराव भारत आणि चीन दरम्यान आणि मित्रशक्ती सराव भारत आणि श्रीलंका. त्याच्यानंतर अजून एक्स्ट्रा आहे ते सुद्धा लिहून घ्या. हरिमाऊ शक्ती सराव भारत आणि मलेशिया दरम्यान, कुरुक्षेत्र सराव भारत आणि सिंगापूर दरम्यान, नोमॅडिक एलिफंट सराव भारत आणि मंगोलिया दरम्यान, शक्ती सराव भारत आणि फ्रान्स दरम्यान, सूर्यकिरण भारत आणि नेपाळ दरम्यान, युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका दरम्यान, गरुडा शक्ती भारत आणि इंडोनेशिया दरम्यान. त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. तारकश सराव आहे भारत आणि अमेरिका दरम्यान, डस्टलिक सराव आहे उझबेकिस्तान आणि भारत दरम्यान, मोसी 2 सराव आहे रशिया आणि चीन दरम्यान, विनमॅक्स आहे भारत आणि व्हिएतनाम दरम्यान आणि हॉपेक्स सराव आहे भारत आणि इजिप्त दरम्यान. एवढ्या सगळ्या गोष्टी समजल्या. एकच विनंती करतो, एक व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला सुद्धा आनंद होईल. एवढे विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हे यूट्यूब चॅनल, हे व्हिडिओची सिरीज जरूर शेअर करा. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे हे जाताना नक्की कमेंट करत चला. नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस. 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस. 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस. 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस.
21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे.